नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आता उद्या जो सायन्स 2चा पेपर आहे त्याच्यामध्ये नेमकं काय व्हेरी हायली प्रोबॅबिलिटी कशा गोष्टीवर आहे, कोणते येणार आहे प्रश्न आणि कोण्या टाईपमध्ये राहणार आहेत आणि काय 90%च्या प्रश्नाचे चान्सेस आहेत ते थोडं लक्षात घ्या, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आधी काही गोष्टी क्लिअर होतील. जसं डिफाईन म्युटेशन्स, MCQs टाईप क्वेश्चनमध्ये नेमकं डिफाईन म्युटेशन्स, क्रोमोझॉम्स आर द प्रेझेंट ॲट द ह्युमन सोमॅटिक सेल्स. त्याच्यानंतर रिजनरेशन्स, कर्ड फॉर्मेशन्स, बायोगॅस प्लांट अँड प्रोड्यूस इन द फूड चेन, या गोष्टीवर MCQs येण्याचे हायली चान्सेस आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, दुसरा जो आहे शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन 2 मार्क्ससाठी जे विचारलं जातं, डिफाईन हेरिडिटी, व्हॉट इज इव्हॉल्युएशन, टू यूज अँड बायोटेक्नॉलॉजी, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स, त्याच्यानंतर एंजर्स स्पेसिस अँड द ट्रॉपिक ऑफ लेवल्स, या पद्धतीने हे शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारण्याची पॉसिबिलिटी मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं शॉर्ट एक्सप्लेनेशन 3 मार्कासाठी काय काय खास करून गरजेचं आहे बघा. नॅचरल सिलेक्शन्स, 3 ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मेडिसिन्स, फूड चेन अँड एक्झाम्पल्स, 3 टाईप्स ऑफ द म्युटेशन्स अँड द एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टीम आणि इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम इन इन्व्हायरमेंट. हे शॉर्ट एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला 3 मार्कासाठी IMP राहणार आहे, ते लक्षात घ्या. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की डायग्राम बेस्ड क्वेश्चन कोणते येण्याचे चान्सेस मोर दॅन आहेत बघा. ड्रॉ अँड लेबल डायग्राम, स्ट्रक्चर ऑफ DNA, त्यानंतर बायोगॅस प्लांट डायग्राम्स, याच्यावर थोडं फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो ह्युमन प्रोडक्टिव्ह सिस्टीम, ड्रॉ द फूड पिरॅमिड, ट्रॉपिक लिव्स अँड डायग्राम्स, याच्यामध्ये ही गोष्ट डायग्राम संदर्भात लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा 4 and 5 मार्क्स लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चनमध्ये नेमकं काय गरजेचं आहे ते आपण बघूया थोडंसं. याच्यामध्ये मेंडेलिव्स, त्याच्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस अँड द फिनॉम इथं दिलेलं आहे तुम्हाला, पुनेट स्क्वेअर इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा डार्विन जे थिअरी आहे इव्हॉल्युएशनची ते, ॲप्लिकेशन ऑफ, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, त्यानंतर प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन्स फूड फ्रॉम फूड, त्यानंतर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मेथड, या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे 4 and 5 मध्ये, हे लक्षात द्या. 4 and 5 मार्क्स व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्ड पॅटर्नमध्ये जर थोडंसं लक्षात दिलं तर फ्लोचार्ट, प्रोटीन सिंथेसिस, याच्यामध्ये आउट अँड जस्टिफाय, मायक्रो ऑर्गॅनिझम, राईट द यूजेस, या गोष्टीवर थोडं लक्षात ठेवा. आता हायली स्कोरिंग स्ट्रॅटेजी काय आहे 2026ची हायली स्कोरिंग स्ट्रॅटेजी कशावर राहणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा की 4 चॅप्टर व्हेरी इम्पॉर्टंट्स आहेत, जसं हेरिडिटी अँड इव्हॉल्युएशन, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ प्रोसेस आणि इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, याच्यावर थोडं जास्त फोकस द्या आणि त्याच्या अनुषंगानं थोडं लक्षात घ्या की म्हणजे तुम्हाला हे टॉपिक जर तुम्ही थोडं जास्त लक्ष दिले तर तुम्हाला स्कोरिंग अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्या पद्धतीने याच्यावर फोकस करा, लक्ष द्या आणि काही अडचण असेल तर विचारा. चला, थँक्यू, बेस्ट ऑफ एफर्ट्स.